Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. मुंबईसह ठाण्यामध्ये पावसाचा जोर कायम. अंधेरी विरा देसाई रोडसह सायन प्रतीक्षा नगर परिसरात मोठ्या प्रमाणात साचलं. अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद, तर ठाण्यातील बाजारपेठही पाण्याखाली. रायगड आणि पुण्याला आज पावसाचा रेड अलर्ट, तर मुंबईसह काही जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट. राज्यामध्ये पुढील 5 दिवस चांगला पाऊस पडणार, हवामान खात्याचा अंदाज. मीरा भाईंदरमध्ये नारळाचं झाड कोसळून जखमी झालेल्या व्यक्तीचा मृत्यू. 2 दिवसांपूर्वी मुसळधार पावसात नारळाचं झाड दुचाकीवर कोसळल्यानं राहुल पाटील जखमी झाले होते. रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यू. मुसळधार पावसानं कोकणातील नद्यांना पूर. रायगडच्या अंबा नदीनं इशारा पातळी ओलांडली, तर रत्नागिरीची काजळी नदी ओव्हरफ्लो. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. कोकणामध्ये आज पावसाचा ऑरेंज अलर्ट. कोल्हापुरातील धरणक्षेत्रामध्ये जोरदार पाऊस. जिल्ह्यातील 3 बंधारे पाण्याखाली. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ. मुंबई अहमदाबाद मार्गावरील खड्ड्यांमुळे 14 ते 16 वाहनं पंक्चर. संबंधित वाहनं एकमेकांवर आदळल्याची माहिती समोर. महामार्गाच्या दुरवस्थेमुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप. मुंबईच्या साकी नाक्यामध्ये 25 फूट खोल मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू. सहाय्यक आयुक्तांसह 4 अधिकारी निलंबित. कंत्राटदारावरही गुन्हा दाखल, तर पीडित कुटुंबाला 10 लाखांची मदत. सिंधुदुर्गमध्ये प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात जलसमाधी आंदोलन. आंबा काजू नुकसान भरपाईबाबत देखील आंदोलन. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींसह विनायक राऊत, महादेव जानकर, वैभव नाईक उपस्थित. जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोनं 3,500 तर चांदी 5,000 महागली. सोन्याचे दर जीएसटीसह 1,50,895 रुपयांवर, तर चांदीची किंमत प्रतितोळा 2 लाखांवर. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.